समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, इथपर्यंत आहे आमचं गेट आहे इथं. मग ते सगळं गेलं त्यात. हो ते पडलं, सगळं पडलं त्याच्याबरोबर. आता आमची तुम्ही वर चला, मच्छर बघा किती आहेत, एवढा त्रास आहे ना. हा त्या पाईप तिकडे ठेवलेलं पाहिजे. त्या छोट्या छोट्या नाळ्या घेऊन आले तर टाकायला, तर त्यात टाकून कसं चालेल एवढ्या पाईपा छोट्या. आमचं नाव इथे इथून घ्या. काल आलो का नाही कालचा परवा किंवा काय लावलं माझ्याला फोन का फोन लगेच फोन करतो का नमस्कार. विसावा नाका या परिसरातील वार्ड क्रमांक 16 या वार्डामध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी नगरपालिकेने इथे पूल बांधण्यासाठी खोदकाम सुरू केलेलं होतं आणि अद्यापही त्यानंतर खोदकाम झाल्यानंतर अद्यापही कुठल्याही प्रकारचं पूल बांधण्याचं कुठलं काम सुरू झालेलं नाही आहे. त्याचा या खड्ड्याचा नाहक त्रास इथल्या नागरिकांना होतो आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता या इमारतीच्या एकूण मोठा धोका इमारतीला निर्माण झालेला आहे. या खोदकामामुळे इथे जे डासांचा प्रादुर्भाव होतो आहे आणि यामुळे सगळ्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. ये जा करणारे जे नागरिक आहेत त्या ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होतो आहे. या संदर्भातलं निवेदन आम्ही नगरपालिकेला 15 दिवसापूर्वी दिलेलं आहे. संबंधित माहिती ही संबंधित नगरसेवकांना कळवलेली आहे आणि त्याचबरोबर पेपरमध्ये बातमी पण काल पेपरमध्ये बातमी पण त्या संदर्भात दिलेली आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद प्रशासनाकडून आम्हाला मिळत असलेलं लक्षात येत नाही. तरी लवकरात लवकर हे काम करणं अपेक्षित आहे, जेणेकरून इथल्या लोकांना सोयीचं होणार. त्यासाठी लवकरात लवकर काम करणं अपेक्षित आहे. तुम्ही आम्ही असताना तर कोण इथं बघण्यासाठी आलेलं आम्हाला लक्षात होणार नसेल तर आहे तसं करून द्या आम्हाला. हो, पहिलं होतं तसं. नमस्कार. हे जे तुम्ही पाहताय जे आता खड्डा खाल्लेला आहे वगैरे, त्याच्यामुळे आमच्या इथे बराच रोगराई वगैरे पसरायला लागली. इथे लहान मुलांचं आम्ही स्थलांतर, छोटं बेबी आहे इथे आमच्या बिल्डिंगमध्ये, तर त्याचं पण स्थलांतर केलं आहे कारण त्याला पण त्रास व्हायला लागला आहे आणि अगदी मच्छर वरतीपर्यंत येत आहेत. पलीकडच्या बाजूला वयस्कर लोक राहतात. ही बघा आमची ही सगळी लोक, यांना खाली येताना सुद्धा चुकून कोणी घसरलं तर त्याला कोण जबाबदार? आणि इथून हा आमचा आणि या बिल्डिंगची इथे बघा टॉयलेटची टाकी आहे.
आता तिथंपर्यंत आमचं गेट पण वाहून गेले त्याच्यामध्ये. हे आम्ही एका 2-3 महिन्यापूर्वी बांधून घेतलेलं होतं, ते पण त्याच्यामध्ये पडले. मग हे आता किती थोडं राहिलं इकडे, आणि याच्यामधून साप वगैरे वरती येत आहेत. रस्ता पूर्ण खराब झालेला आहे. आता इथून पण आम्हाला गाड्या वगैरे काढता येत नाही. आमची 4 व्हीलर इथं अडकली. मग आता ती काढताच येत नाही. आता ज्या वेळेला इमर्जन्सी असेल त्यावेळेला आम्ही काय करणार? रात्रीचे मच्छर एवढे आहे त्याच्यामध्ये. आणि बघताय तुम्ही मागच्या वेळी एक कुत्रं असं वाहत आलं होतं मरलेलं. मग ते 2 दिवसांनी काढलं गेलं तिथून, नगरपालिकेची लोक येऊन काढून. पण हे तुम्ही जर करायचंच नव्हतं तर हे काढायचं कशाला? पहिलं होतं ते ठीक होतं, जेणेकरून आम्हाला रहदारी तरी व्यवस्थित होत होती पुढे. पण आता तुम्ही बघू शकता सर, तिकडे जातो त्या बाजूला बघा ते काय प्रकार झालेला आहे. आता तिथून त्या गेटपासून पण येता येत नाही. एवढा कचरा आतमध्ये आहे आणि त्यातून म्हणजे आता किती हे होत असेल, वास किती घाण येतो. मच्छर संध्याकाळचे एवढे मच्छर आहेत की आमचं बाहेर जे बल लावले जिन्यामध्ये तिथून सगळं ते भरलेलं आहेत मच्छर. नुसता डोर उघडला तरी सगळे मच्छर आतमध्ये येतात. मग आम्ही काय करायचं? खाली आलं की हा वास आहे. आता आमच्या गाड्या काढता येत नाहीत तिथून आम्हाला, 4 व्हीलर आमची आहे. आता कसं जर इमर्जन्सी काय असेल कसं जाणार? हे करायचंच नव्हतं ना, होत नव्हतं तर. मग ते आणि आम्ही 15 दिवस झालं नगरपालिकेला पण अर्ज दिला, त्यांनी पोचपावती दिली, ते पण कोण बघायला आले नाहीत किंवा काय केलं नाही. नगरसेवक वगैरे आले होते का पाहिजे इकडे? आता आमच्या समोर तर आले नाहीत, म्हणजे आम्ही बघितलं नाही. सुरू केलं, पण ब्रिज तर राहायला बाजूला, फक्त आमची इथं सगळं घाण करून ठेवलेली आहे. आम्हाला जायला यायला प्रचंड त्रास होतो. आमचं गेट तुटलं गेलं आहे. आमचा म्हणजे अपार्टमेंटमधनं सार्वजनिक रस्ताच झाला होता, आता ते 2 व्हीलर बंद झालं आहे. नाही तर आमच्या अपार्टमेंटमधनं 2 व्हीलर जात होत्या. म्हणजे आम्हाला काही हेच राहिलं नाही. इतकी घाण, इतकं हे जर करायचंच नव्हतं ते खणलं कशासाठी? तुम्हाला जर ब्रिज बांधायचाच नव्हता तर मग का केलं तुम्ही? जे चांगलं होतं ते कशासाठी खराब केलेलं? हा आमचा प्रश्न आहे. इथं सगळी रोगराई पसरणार, डास खूप झालेले आहे. आम्हाला जायला यायला खूप त्रास होतो. किती दिवसापासून काम थांबवलं? 2 महिने काय केलं ते? फक्त सुरुवातीला 2-4 दिवस केलं त्यांनी काम, त्याच्यानंतर काही काम केलंच नाही. आणि त्यांना जर माहीत होतं बाबा पाऊस येणार आहे काय, आणि हे म्हणजे नेमकं पावसाळ्यात का पण सुरू तुम्ही केलं करायच नाही तुम्ही? पाहिजे तुम्हाला होतं ना कल्पना ते. होती की पाणी रोडवर तर काम अजून चालू एक आहे. पूर सुद्धा आला नाही आतापर्यंत ओढ्याला, आणि तुम्ही म्हणजे त्या पाण्याचं कशाला कारण सांगताय? पाणी हे होते किंवा काय होते आहे. आता आम्ही 24 तास इथंच आहे. जेवढं पाणी आता आहे तेवढंच काम चालू झाल्यापासून आत्तापर्यंत आहे. पाऊसच कुठे आहे सातारमध्ये? जसं पुणे मुंबईला चाललाय तसं इथे पाऊसच नाही. ते कशाला कारण देतात? आणि तो कामाचा बोर्ड बघा, इथं येऊन यांनी हे लावलंय डायरेक्ट. पुढं रस्त्याची कामं चालल्यात. आम्हाला तर इथनं जायला कुठं जाणार? सगळं फिरून फिरून जावं लागते. तुम्ही वाटलं तर वर जाऊन बघा, जिन्यातली मच्छर किती आत्ता दिवसाचे मच्छर आहेत. तुम्ही जाऊन बघू शकता. काय होत असेल? तर एकतर त्याचा वास पण भरपूर येतोय, पाणी खराब, आणि आम्हाला जायचं इथं म्हटलं तरी त्रास आहे. आणि अशा ह्यांनी आमची मुलंही पण आजारी पडू शकतात ना, आणि आम्हाला पण येऊ त्रास आहे सारखा त्याचा. ते लवकर झालं पाहिजे ना, कसंही करणार. नमस्कार, माझं नाव प्रसन्न शिंदे. माझ्या या आपल्या प्रभाग 16 मधील रहिवाशांची ही अशी अडचण झालेली आहे की इथं 2 महिन्यापूर्वी पुलाचं गरज नसताना काढलेलं काम आहे. तर हे पुलाचं काम केलं 2 महिने झालं. इथनं ठेकेदार पळून गेलेला आहे अक्षरशः. त्याला कॉन्टॅक्ट केला, फोन उचलत नाही, कोणाला उत्तर देत नाही. नागरिकांची इतकी अडचण होती की तुम्ही पाहिलं तर ह्या बिल्डिंगमध्ये आता ह्या वयोवृद्ध आजी जात आहेत. तुम्ही पहा कसं किती जोखमीनं जायला यायला लागते. पाय घसरला, माणूस खाली पडला खोल खड्ड्यात, आवाजसुद्धा येणार नाही बोललेल्याचं किंवा काय केलेल्याचं. आता तुम्ही अजून एक वास्तव पाहिलं तर इथून हाकेच्या अंतरावर नगरसेवक आहेत राजे भोसले मॅडम, आणि हा वॉर्ड नगर अध्यक्ष उपनगराध्यक्ष त्यांचा आहे, आपले बनकर साहेबांचा. जर या उपनगराध्यक्षांच्या वॉर्डमध्ये ही अवस्था असेल तर साताऱ्याच्या काय होणार आहे बाकीच्या वॉर्डचं ते तर वेगळं सांगायला नको. आज या ओढ्यातून साप येत आहेत, डास येत आहेत. आज एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर लोकांना गाड्या काढता येत नाही. इतकं निष्काळजीपणे कशी दिवसात त्यात नगराध्यक्ष काम तेच कळत नाही. उपनगराध्यक्ष काम कसे एखाद्या ठेकेदाराला देऊ शकतात.
आपण साधारण एखादी पेंडी जरी आणायला गेलो तर 4 ठिकाणी चौकशी चांगली कशी मिळतो ही आपण माहिती घेत असतो. नगरपालिकेची जे काही ते टेंडर देणारे किंवा जे काही उपनगराध्यक्ष माझ्या मते नारळ फोडून गेले इथं. तर असं काही नाही ना की तुम्हाला टक्केवारी मिळाली की झालं नागरिकांना वेटीस धरायचं. तुम्ही आता हे पाय असं तुंबत चाललंय. पुढे जाऊन सगळे ओढे सगळे जे अपार्टमेंट आहेत सगळ्यांना त्रास होणार आहे. पुढे शाळा येते विद्यार्थी आहे त्यांना पण ती वेटीस धरलं जाणार आहे. तर असं करायचं का? नागरिकांना का वेटीस धरायचं? जर उद्या ह्यात काय घडलं, आता मागं पण 1-2 लेडीज पडल्या वाटते ना का खाली काय बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? बनकर साहेब आणि राजे भोसले मॅडम असणार आहेत का? जबाबदारी घेणार आहेत का? आता तुम्ही काम सुरू करताय, नारळ फोडताय आणि जाताय, पुढं काय होणार आहे कामाचं बघताय का? 15 दिवसापूर्वी पण निवेदन दिलेलं सगळ्यांनी, त्यानंतर आज पण निवेदन दिल्यावर फक्त हे असे बॅरिकेड टाकलेत. याला काय या बॅरिकेडचा अर्थ आहे? हा बोर्ड त्यांनी बिल्डिंगच्या इथं ठेवून गेलेत, काम चालू रस्ता बंद आहे. मला आपल्यामार्फत एवढंच आपल्या नगरपालिका प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला सांगू इच्छितो, विनंती करू इच्छितो की तुम्ही या येत्या 2 दिवसात हा प्रश्न जर सोडवला नाही तर आम्ही नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा.